डेंग्यूमुळे आजारी असणाऱ्या अजित पवारांना आज केंद्रीय निवडणूक आयोगात मोठा दणका बसलाय। कारण राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज सुनावणी झाली। यावेळी शरद पवार गटानं शपथपत्रातल्या काढलेल्या चुका या केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्य केल्यात। त्यामुळे पवारांच्या वकिलांनी अजितदादा गटाचं पितळ उघड पाडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। आता विशेष म्हणजे आजच्या सुनावणीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे खुद्द सुनावणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगात उपस्थित होते। यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार वंदना चव्हाण सुद्धा उपस्थित होत्या। तर तिकडे अजित पवार गटाकडून खासदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण हे निवडणूक आयोगात सुनावणीसाठी उपस्थित होते। तर आज ही सुनावणी पार पडली। यानंतर आजच्या सुनावणीमध्ये शरद पवार गटाकडूनच युक्तिवाद करण्यात आला। त्यानंतर आता 20 नोव्हेंबरला म्हणजे दिवाळीनंतर याची दैनंदिन सुनावणी होणार आहे। तरी आजच्या सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवींनी प्रतिक्रियेत आपल्या म्हटलंय, 20,000 पैकी 8,900 शपथपत्रांमध्ये त्रुटी असल्याचं आपण केंद्रीय निवडणूक आयोगाला दाखवून दिलंय। मृत व्यक्ती, अल्पवयीन, संविधानात नसलेली पदं, गृहिणी, सेल्स मॅनेजर अशा प्रकारे 24 वर्गवारी करून बनावट शपथपत्र कशी करण्यात आली हे निवडणूक आयोगासमोर आपण मांडलं। त्यामुळे खोटे आणि बनावट शपथपत्र दाखल केल्याप्रकरणी अजितदादा गटाविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली आहे। तर आता आज निवडणूक आयोगात नेमकं काय झालं तेही जाणून घेऊयात। तर आज निवडणूक आयोगात शरद पवार गटाच्या वतीनं अजितदादा गटाकडून दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रांवर अभिषेक मनु सिंघवींनी युक्तिवाद केला। अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रांमध्ये अनेक मृत सदस्यांचा समावेश आहे आणि त्या संदर्भातले पुरावे सुद्धा आज अभिषेक मनु सिंघवींनी युक्तिवादादरम्यान सादर केले। याशिवाय ज्या पद्धतीने शिवसेनेचं शपथपत्र दाखल करण्यात आलं त्याचा आधार आणि त्याचा दाखला सुद्धा आज केंद्रीय निवडणूक आयोगात देण्यात आला आणि शिवसेनेला दिलेली वागणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊ नये असं सुद्धा अभिषेक मनु सिंघवींनी आज केंद्रीय निवडणूक आयोगाला म्हटलंय। याशिवाय खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांनी अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या होत्या, त्यावर सुद्धा शरद पवार गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। याशिवाय पुन्हा एकदा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बनावट आणि खोटी शपथपत्र जी अजित पवार गटानं सादर केली होती तो मुद्दा अभिषेक मनु सिंघवींनी आजच्या युक्तिवादात मुख्य मुद्दा म्हणून धरला होता आणि तसाच युक्तिवाद केला। त्यावेळी त्यांनी काही जणांचा मृत्यू झालाय, तर काही हे दुसऱ्या पक्षातील सदस्य आहेत, तर काही लोकांची शपथपत्र अशी आहेत जी आता हयात नाहीयेत, त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा दाखला सुद्धा अभिषेक मनु सिंघवींनी सादर केला। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शरद पवार यांचं अध्यक्षपद। तर गेल्या सुनावणीत शरद पवार यांची नेमणूक झाली नव्हती असं म्हटलं होतं, पण आजच्या सुनावणीत शरद पवार हे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत। सोबतच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांना पदाधिकारी नियुक्त करण्याची एकमतानं मंजुरी देण्यात आली होती असा युक्तिवाद सुद्धा अभिषेक मनु सिंघवींनी केला। यावेळी त्यांनी अजित पवार गटाकडून जो दावा करण्यात आला होता की अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यात तथ्य नाही असं म्हणत तो मुद्दाही खोडून काढला आणि यावेळी त्यांनी अजित पवार यांनी स्वतःच शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात यावं यासाठी अनुमोदन दिलं होतं असं सुद्धा आज केंद्रीय निवडणूक आयोगात स्पष्ट केलंय। त्यामुळे शरद पवार गटाच्या वतीनं आज प्रतिज्ञापत्रासंदर्भात आणि शपथपत्रासंदर्भात करण्यात आलेला युक्तिवाद केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्य केला आणि सरते शेवटी सुनावणी अंती अजित पवार गटाच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी जवळपास 32 प्रतिज्ञापत्र ही चुकीचं असल्याचंही केंद्रीय निवडणूक आयोगानं आज मान्य केलंय। त्यामुळे अजितदादा गटाचं एक प्रकारे पितळ उघडं पडलंय। आजची सुनावणी संपली आहे। आता दिवाळीनंतर पवार विरुद्ध पवार हा सामना पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगात रंगणार आहे आणि 20 नोव्हेंबरपासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी होणार आहे। तरी आपल्याला काय वाटतं, राष्ट्रवादी पक्ष हा कुणाच्या ताब्यात असायला हवा किंवा राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आहे, शरद पवारांचा की अजित पवारांचा? याविषयीची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।